या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे इलेक्शन लागलेले असताना अनेक इच्छुक उमेदवार इच्छुक असतात आणि मग तिकीट देताना आपल्याला एकाला तिकीट द्यावं लागतं आणि मी त्याचबरोबर याही प्रभागात सागरजी आमचा इच्छुक होता व देताना आपल्याला एक तिकीट द्यावं लागतं। याचा अर्थ ज्याला तिकीट दिला म्हणून तो मोठा आहे आणि ज्याला तिकीट दिला नाही म्हणून तो मोठा नाही, हे संपूर्ण चुकीचं आहे। मग सागर पण तेवढ्याच तो मोलाचा कार्यकर्ता आहे आणि नक्कीच आम्हाला जाण्यात सागर हा शिवसेनेवर अफाट प्रेम करणार। मगाशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी एक एकनिष्ठ शिवसैनिक आहे, शिंदे साहेबांचा कार्यकर्ता आहे, श्रीकांत शिंदे साहेबांचा कार्यकर्ता आहे आणि कुठेही पक्षाला तडा जाईल असा काम करणार नाही। मला दिलेल्या पक्षाने जे उमेदवार आहेत त्या उमेदवाराने निवडून आणायचं काम या सागर दुबेचं असणार आहे। न भूतो न भविष्य असा विजय प्राप्त होईल अशा प्रकारे सागरजी दुबे मी सांगायच्या आधीच त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणून कुठे मनधरणी किंवा नाराजी हा विषयच नाही। हा शिवसैनिक कधी नाराज होत नाही। शिंदेसाहेब नक्कीच जो कार्यकर्ता काम करतो त्याला न्याय द्यायचं काम हा शिंदेसाहेब करणार आहे। तुम्ही बघितलं असेल श्रीकांत शिंदे साहेब अनेक भाषणामध्ये बोलत असतात, जो काम करेगा वही राज करेगा, मुख्यमंत्री का बेटा मुख्यमंत्री नहीं होगा लेकिन जो काम करेगा वही मुख्यमंत्री बनेगा। त्याचप्रमाणे सागर आमचा काम करणारा कार्यकर्ता आहे, त्याला नक्की न्याय मिळेल याबद्दल कुठेही खंत नाही। आणि मला आशा आहे सागर आमचा अतिशय जवळचा कार्यकर्ता शिवसैनिक आहे। तुमचं मीडियाचं माध्यमातून सांगणार आहे की आज सकाळी आमचे कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी सुद्धा फोन केला मला आणि आश्वासन दिलं की तुझ्यावरती न्याय होईल, अन्याय नाही होणार आहे आणि आपण खरं शिवसैनिक आहेत। आपल्याला खूप पक्षातून ऑफर होतो तर पण आम्ही कुठलं पण पक्षाचं ऑफर न घेताना आपल्या कार्यकर्त्यांना जे कार्यकर्ता माझ्यासोबत दिवस रात एक करून पक्षाला इथे मोठं केलं धावडीमध्ये, त्या कार्यकर्त्यांची माग होती की आम्ही लढू। त्यामुळे मी पक्षाने इन्कार केल्यामुळे पण आम्ही फॉर्म भरलं आणि आमची पूर्ण तयारी होती की आम्ही लढूया। पण शेवटला असं झालं की साहेबांचा फोन आल्यामुळे आणि साहेबांचा मान मला नेहमी ठेवायचा असतो आणि आज तुम्ही बघितलं असाल की आमदार साहेब स्वतः येऊन विश्वासामध्ये घेतलं आणि सांगितलं की पुढे महानगरपालिकामध्ये तुम्हाला चांगली जागा भेटणार आणि हे सर्व विषय मांडून आणि पक्षाला मान देऊन मी आज फॉर्म रिटर्न घेतला।